हरिओम. आज गुरुवार 4 जून 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज प्रवचनातून आपल्याला सांगणार आहेत की परमार्थात अभिमान आड येतो. ऐकूया. शास्त्रात 2 गोष्टी सांगितल्यात, इहलोक आणि परलोक. ते कसे साधावेत हे दोन्ही स्पष्ट केले आहे. परंतु आपण प्रपंच तडीचा आणि परमार्थ सवडीचा मानतो. या दोन्ही गोष्टीत जाणत्याची संगत लागते. परलोक साधून देणाऱ्याला सद्गुरू म्हणतात. जो मनुष्य आपल्याला कळत नाही हे कबूल करतो त्यालाच सद्गुरूकडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो. आपण भगवंताला शरण जात नाही कारण आपला अभिमानच या शरण जाण्याच्या आड येतो ना. आणि गंमत अशी आहे की व्यवहारात सुद्धा आम्ही अभिमान सोडून ज्याला जे समजते त्याच्याकडे जातो. इहलोक अनुभवाचा आणि परलोक अनुमानाचा अशी आपली कल्पना असते. पण इहलोकाचा अनुभव दुःखाचा येतो तरी तो आम्ही सोडत नाही. मग परमार्थाचा अनुभव नाही म्हणून मी तो करत नाही असं म्हणणं लबाडीचं आहे. प्रपंचात आम्ही काही पाप करत नाही, मग परमार्थ तरी दुसरा कोणता राहिला असं काही जण विचारतात. प्रपंच सचोटीचा असला तरी त्यात अभिमान असेल तर नाही तो परमार्थ होणार. राम करता म्हटल्याशिवाय म्हणजेच अभिमान सोडल्याशिवाय परमार्थ नाही साधणार. मी देही म्हणू लागलो यात अभिमानाला. देहबुद्धीला कारण म्हणजे वासना हे सर्वांचं मूळ आहे. बरं, माझा जन्मच जर वासनेत आहे तर ती बाजूला काढल्यावर आम्ही जिवंत कसं राहू असं वाटतं. जो या वासनेचा खून करतो तोच परमार्थाला लायक होतो. अंती जी मती ती जन्माला कारण होते. हे सगळं ज्ञानाचं बोलणं झालं, पण प्रचितीने हे सर्व जाणावं. बायको पोरांचा त्रास होतो, मन एकाग्र होत नाही म्हणून बुवा झाला, मठ केला. लोक येऊ लागले, त्यांना जेवायला घालण्याकरता भिक्षा आणू लागला. पण भगवंत सर्वांना खायला घालतो हे विसरला. छप्पर गळू लागलं ते नीट करण्याचीच काळजी करू लागला. मग घरादाराने काय केलं? असा बुवा होण्यापेक्षा प्रपंचातच राहिलेलं काय वाईट. थोडक्यात परमार्थ समजून जो त्याचे आचरण करेल त्याला तो लवकरच हात येईल. त्या माणसाला प्रपंच सोडून जायचं कारणच होणार नाही. जगातले आपले समाधान आणि असमाधान ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून आहे. परमार्थात महत्व बाहेरचं ऐश्वर्य किती याला नाही किंवा याला नसून वृत्ती स्थिर होण्याला आहे. आणि भगवंताचं सतत अनुसंधान हाच वृत्ती स्थिर होण्याचा एकमेव उपाय. परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते, आपली वृत्ती ती मात्र स्थिर असली पाहिजे. हरिओम. हरिओम तत्सत.